हॅलो हॅलो थँक्यू. गणेश केसरकर यांचा आवाज ऐकत होतात. सर्वांचं स्वागत असेल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून. काळभैरव चषक 2024 आपण ही स्पर्धा पाहतोय. खांडच ग्रामस्थांच्या वतीने असणारी ही दैदिप्यमान अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. UTC वाहिनीवरती जे प्रेक्षक आमचे जुळले आहेत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. मी विनंती करेल कुणा लेखक दोन्ही संघाचे 12th मॅन देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. मॅच दोन्ही संघाचे 12th मॅन मॅच चालू नका करू. दत्तगुरु बोरावळेचं काय आलाय. चंद्रगड वारियर ढवळे 12वा खेळाडू त्वरित पाठवा. चंद्रगड वारियर ढवळे. बारावा खेळाडू चंद्रगड वॉरियर्स ढवळे. गोलंदाजी मार्क वरती सतीश जो दाखल झालाय. तर बॅटिंग साठी आपण पाहिलं तर मुकुंद एका साईडला आहे आणि त्याच्या जोडीला विनायक आणि मुकुंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल 20 मिनिटांमध्ये 5 षटक. 10 वाजून 34 मिनिटांनी पहिला बॉल. ह्या बॉलवरती फटका आलाय. लॉंगॉन मध्ये सुमित पाहायला मिळतोय. एक सिंगल आली. एकेरीच्या मदतीने संघाचं खातं खोलतोय विनायक. याच्या बॅटमधून एक धाव आली. चालू असलेली मॅच चंद्रगड वॉरियर्स ढवळे विरुद्ध श्री दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावळे या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षक विनायक होता. त्याच्या बॅटमधून एक सिंगल आली. संघाचं खातं आणि स्वतःचं देखील खातं तो खोलताना पाहायला मिळतोय. एकेरीच्या मदतीने आता इथून पुढे धावसंख्या कशा पद्धतीने उभी केली जाते. पुढचा बॉल घेऊन सतीश. बॉल शरीरावरती ब्रश झालाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग 2 खेळाडू त्या ठिकाणी करतायत. बॉल मात्र थांबणार नाही. वेगाने निघून जातोय. सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येईल चौकार. चौकार मुकुंदच्या बॅट मधून आलाय. सुमित मात्र या संघामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कारण बरंच क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट खुल्या गटाचं क्रिकेट तो खेळत आलाय. सिद्धिविनायक बोरावळे संघाचा कर्णधार आपण नितीन मोरे यांच्याशी संपर्क करा. सिद्धिविनायक बोरावळे समीर बाबदी विनंती असेल आपण संपर्क करा नितीन मोरे यांच्याशी. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. त्याच्यानंतर चौकार आणि तिसरा बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सतीश सज्ज झालाय. या बॉलवरती स्टेट डाऊन द ग्राउंड डान्सिंग राऊंड आले आणि तिथं मात्र बॉलला पाठवलं. सीमारेषा पार. षटकार. मोठे फटके मुकुंदच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो मात्र बॉलवरती गेला तिथं स्टेप आउट झाला होता आणि समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड बॉलला पाठवलं गेलं. चांगला फटका सजवलाय मुकुंदने. त्याच्या वेळेला सुमितला देखील आम्ही पाहतो या संघामध्ये. तो देखील सलामीसाठी मुकुंदच्या जोडीने कित्येक वेळा पाहायला मिळाला. परंतु आज जे मात्र खुल्या गटाचं क्रिकेट घाटकोपर भटवडीमध्ये चालू आहे. मला वाटतं तिकडे नक्कीच सुमित असावा. या बॉलवरती ओव्हर पिच बॉल होता. ब्लॉक खोल टाकला होता सतीशने. चकडून ठेवण्याचं काम केलंय. लेग बॉयच्या रूपामध्ये एक धाव पंच गणेश बाविस्कर कळवत आहेत. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता 12 धावा धाव फलकावरती आहेत.
12 धावा धाव फलकावरती आहेत. चांगली सुरुवात चंद्रगड वॉरियर्स ढवळे या टीमची पाहायला मिळते. मुकुंदच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोक आलेत, परंतु विनायक हा चेंडूला सन्मान दिलाय, सन्मानपूर्वक खेळून काढले. चांगली बॅटिंग करतोय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज धाव फलकावरती 13 धावा त्यांनी जमा केल्या. एक षटकार एक चौकार जरूर आला. पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये मोठे फटके येणं आवश्यक असतं, ते मात्र फटके आलेत. एक चौकार एक षटकार मुकुंदच्या बॅटमधून आला. खंडसगावची स्पर्धा आपण पाहतोय. खंडस ग्रामस्थांच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहतोय. काळभैरव चषक 2024 व्यासपीठावरती आपण जर पाहिलं, ज्यांनी 12 वेळा शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं असे नामदेव मोरे खास बडोद्यावरून या ठिकाणी दाखल झालेत. आणि त्यांच्याविषयी माहिती मिळाली की 12 वेळा त्यांनी बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं गेले. कुस्तीपटू देखील मिस्टर गुजरात 4 वेळा, हा 12 वेळा मिस्टर गुजरात शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये नामदेव मोरे आणि 4 वेळा मिस्टर इंडिया. वा, ही माहिती आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली आहे आणि ते व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. तर या गावामध्ये कुस्तीपटू देखील तेवढेच आहेत आणि क्रिकेटपटू देखील आपण आता पाहिलेच, परंतु थोड्याशा काही चुका झाल्या. त्या चुका मात्र नक्कीच पुढच्या स्पर्धेमध्ये नितीन मोरे आणि त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीने खेळत असताना असे खेळाडू देखील आपल्या तालुक्यामध्ये आहेत. म्हणजे पहा, 4 वेळा मिस्टर इंडिया आणि 12 वेळा मिस्टर गुजरात हा पुरस्कार खांडस गावातील असे हे सुपरस्टार नामदेव मोरे आपल्याला व्यासपीठावरती, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हा व्हाईट बॉल आलाय अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती. धाव फलक एकने वधारतोय, पुढे जातोय. 14 या आकड्यावरती 14 धाव फलकावरती. पुढचा बॉल सुमित आलाय. सुमित वरती आक्रमण केलंय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार जाईल. धावा मिळतील या बॉलवरती 4. सुमित सावंत जो गोलंदाज बालविकास क्रीडा मंडळामध्ये ज्या वेळेला खेळताना पाहायला मिळाला, त्याचा वेग पाहायला मिळायचा, परंतु काहीसा कित्येक वर्ष त्याने क्रिकेट पासून लांब राहिला. तिथून थोडासा वेग त्याचा कमी देखील जाताना पाहायला मिळालाय. फुलटॉस होता, त्यावरती फटका. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक सतीश आहे, तिकडे एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जाईल. राकेशला देखील आम्ही कित्येक काळ श्रीलेवन संघामधून यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता. राकेश देखील तो आता देखील यष्टींच्या मागे कामकाज पाहतोय आणि सुमितला देखील कित्येक वेळा घाटकोपरच्या विभागामध्ये सायनाथ नगरमध्ये तो देखील आपल्या प्रचंड वेगाने गोलंदाजी करत होता. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला ऑन साईडला. तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. एक सिंगल आले, दुसरीचा देखील प्रयत्न केला. पण क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला की लगेच दुसरीचा प्रयत्न देखील केला. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जाईल. 21 या आकड्यावरती 21 धावा. राम मोरे यांचं देखील आम्ही कौतुक करू, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांचं आम्हाला बरेच ब्लॉग पाहायला मिळालेत आणि बरेच स्टोरी देखील त्यांच्या फेसबुकला देखील आल्या, इंस्टाग्रामवरती देखील आल्या आणि चांगली कला युट्यूबला देखील त्यांच्या जे काही स्टोरी आहेत त्या मात्र आता येताना पाहायला मिळत आहेत. मला वाटतं एखादी मूवी तयार करतायत की काय. आणि तालुक्यामधील राम मोरे देखील एक सुपरस्टार देखील आहेत, सिंगर देखील, गायक देखील आहेत. त्यांच्या आवाजामध्ये पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेदादा कोळसकर यांच्यावरती त्यांनी गीत गायलं. त्या बॉलवरती फटका, नो बॉल. ऑन साइडला फटका, डीप मध्ये बॉल तर अडवला गेलाय. धावा पाहूया किती मिळतील. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. वेस्ट साइडचा हा नो बॉल. धावा तब्बल मिळतील 2 धावा पळून काढल्यात, 1 नो बॉलची, अशा 3 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. स्कोर कार्ड जर पाहिलं तर पुढे गेलाय 24 धावा फलकावरती. 21 होत्या, 3 आल्या, 24 धावा. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. तिकडे थोडासा फंबल झाला, लगेच दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 26 धावा फलकावरती. प्रत्येक स्पर्धा विभागाच्या असू देत, गावच्या असू देत, असोसिएशनच्या अंतर्गत असू देत,
त्यात स्पर्धा नीटनेटक्या आणि नियोजनबद्ध आपल्याला पाहायला नेहमीच मिळाल्यात. क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला आपल्याला पाहायला मिळाला, त्याच्याकडून चुकी तिकडे डीप मध्ये देखील क्षेत्ररक्षक होता आणि बॉल मात्र थांबला नाहीये, निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. चारच्या मदतीने धावफलक 30 वरती जाऊन पोहोचले. आता चंद्रगड वॉरियर्स ढवळे या टीमचा 30 धावा धाव फलकावरती आहेत. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय दत्तगुरु पोरावळे या टीमने घेतला, परंतु आतापर्यंत तो निर्णय काहीसा चंद्रगड वॉरियर्स ढवळेच्या बाजूने जातोय आणि इथं धावबादची संधी होती, फिल्डिंग चांगली राहिली, परंतु निर्णय येणं बाकी आहे. काय निर्णय येईल पाहावं लागेल. खांडच्या सर्वांची मेहनत आज आपल्याला पाहायला मिळाली आहे. 15 दिवसामध्ये नियोजन काय असतं मात्र ते मात्र त्यांनी दाखवलं गेलं. ज्यावेळेला आम्ही संतोष मांढरे यांच्या गाडीतून साळवीकोणची स्पर्धा पार पडली आणि तिथून येत होतो, त्यावेळेला प्रत्येकाची चर्चा गाडीमध्ये होती की आपण अशा पद्धतीची स्पर्धा करू, याच्याकडे जाऊ, गावाकडे प्रश्न मांडू, ग्रामस्थांना आपण विचारू आणि ही स्पर्धा आपण घेऊन येऊ. ही मात्र चर्चा नेहमीच त्यांची राहिली आणि स्पर्धा जेव्हा जाहीर झाली त्यावेळेला नितीन मोरेने स्वतः सांगितलं की आम्ही चांगली स्पर्धा घेऊन येऊ. विभागाची स्पर्धा त्यांनी घेऊन आल्यात आणि यशस्वी देखील आणि सुपर डुपर हिट होताना देखील पाहायला मिळाली आहे ही स्पर्धा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती ही स्पर्धा रंगते. खंडच ग्रामस्थांच्या वतीने काळ भैरव चषक 2024. निर्णय कळवा पंच. खेळाडू बाद आहे. दोन षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 13, या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 17 धावांचं षटक जे पाहायला मिळालं. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक टाकायचे आहेत. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत, याची नोंद घ्या. या पहिल्या 4 मध्ये आपण ही दुसरी मॅच पाहतोय. त्याच्यानंतर आजच्या दिवसातील संघ सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरड आणि त्यांच्या विरोधात खेळेल जाणता राजा स्पोर्ट्स क्लब साळवीकोंड ही टीम खेळेल. त्याच्यानंतर जय हनुमान क्रीडा मंडळ साळवीकोंड विरुद्ध बोरज ब्लास्टर ही टीम देखील आज खेळताना पाहायला मिळेल. जननी कुंभळजा क्रिकेट क्लब खोपड विरुद्ध उमरड स्पोर्ट्स क्लब आणि त्याच्यानंतर रुद्र ओव्ही 11 खडकवाडी साखर त्यांच्या विरोधात शिवशक्ती मंडळ गोवेले. या आजच्या दिवसातील शेड्यूल आहे. पव्या पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय येणं बाकी आहे अद्यापही. धावबाद आहे की नाही ते पाहावं लागेल. डिसिजन पेंडिंग. निर्णय कळवा पंच. पंच निर्णय कळवा. आउट आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय. त्याच्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. दुसरं षटक थोडंसं महागडं सुमितचं पाहायला मिळालं. 17 धावा त्याने खर्च केल्या. अचूक टप्पा त्याला मिळाला नाहीये या पहिल्या मॅच मध्ये, म्हणून की काय महागडी गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. फुलटॉस पद्धतीने चेंडू त्याने टाकले, हाताळले, त्याच्यावरती आक्रमण केलं गेलं आणि 2 चौकार त्या षटकामध्ये ठोकले गेले. मुकुंदच्या बॅटमधून 20 धावाचं योगदान मुकुंदने देखील दिलं आणि तो धावबादच्या रूपामध्ये बाद झालाय. पहिला बॉल सतीशचा बॅट ऑन साईडला हलक्या हाताने खेळाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. तिकडं पोहोचेल. 1 धावा लागली. दुसरीदा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावा. मैदानाच्या आतमध्ये मंगेश आणि विनायक ही जोडी आहे.
चंद्रगड वॉरियर्स ढवळे. चंद्रगड वॉरियर्स ढवळे यांची देखील आम्ही मागील वर्षी स्पर्धा पाहायला मिळाली होती. उसरगडच्या किंग मैदानामध्ये अतिशय भव्य दिव्य असं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं होतं आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. धावा आता थांबवाव्या लागतील. पहिल्या मॅच मध्ये 81 बनवायच्या होत्या खांडस टीमला, तिथपर्यंत पोहोचले होते, परंतु काहीशे अजून 2-3 षटकार जर आले असते, मोठे फटके आले असते तर संघाने विजय मात्र नक्कीच मिळवला असता. काळभैरव चषक या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 22,222 आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 11,111 आकर्षक ट्रॉफी, तृतीय क्रमांक 7,000 आणि आकर्षक ट्रॉफी. पुढचा बॉल फुल टॉस होता, ऑन साइडला प्लेस केलाय. बॉटमॅनचा चांगला वापर डीप मध्ये, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी करेल, तद्वार 2 धावा अर्जित केल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 34 वरती जाऊन पोहोचलाय. 34 धावा धाव फलकावरती आहेत. चला विनंती करेल मी 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायचे आहेत. पोलादपूर तालुक्याची शिस्त आपण पाहिली आहे. शिस्तबद्धता प्रत्येक संघाचा ड्रेस कोड देखील आपण पाहतो. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा नियम आपल्या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा आहे. त्यामध्ये विभागामध्ये देखील तोच नियम आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळ आहे. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न थांबवलं गेलंय विनायकने मंगेशला, कारण ही धाव मात्र अंगलट येऊ शकली असती विनायकच्या देखील आणि मंगेशच्या देखील, म्हणून थांबवलं गेलं. चांगला कॉल दिला आणि तिकडं जर पाहिलं तर एकच धाव आली. 35 धावा धाव फलकावरती आहेत. 35 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. चेंडूला बॅकफुटला जाऊन कट केले. तिकडे क्षेत्ररक्षक पॉइंटला पोहोचेल. तद्वारे एक सिंगल मिळाले. एकेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. एकेरी धुरी धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. सतीशचं कमबॅक चांगलं राहिले. पहिल्या षटकामध्ये त्याने 13 खर्च केल्या. दुसरं षटक थोडंसं मागणं पाहायला मिळालं, परंतु या षटकामध्ये त्याने कमबॅक करणारी गोलंदाजी केली आहे. एकही मोठा फटका अद्याप आला नाहीये, परंतु मुकून बाद झालाय. ही जमेची बाजू आहे दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावळे संघाच्या बाजूने, कारण त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत होते. आतापर्यंत एकही आला नाहीये. आणखीन एक चांगला बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकलाय. पंचांकडे हलकंसं अपील केलं, परंतु पंचांवरती कोणताही दबाव नाहीये, कारण आमच्या पंच जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने त्यांना मागणी असते. असे गणेश भाविस्कर, तसेच डोंबिवली विभागाला बिलॉंग करतात जगदीश पाटील आणि एक लिजेंडरी खेळाडू सचिन सावंत. सतीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, हा देखील बॉल शरीराचा वेध घेताना पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सतीशची राहिली आहे. अचूक आणि नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी या षटकामध्ये त्यांनी केली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा बनवल्यात त्या 37 धावा, 37 धावा धाव फलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झालाय. मुकुंद ज्या वेळेला बाद झाला त्या वेळेला आपण पाहिलं संघ अडचणीत सापडला आणि तिकडून धावा आल्या नाही. मुकुंदने 20 धावांचं योगदान दिलं, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर विनायक आणि मंगेश हे दोघं मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती पाहायला मिळाले, परंतु तशा धावा या षटकामध्ये यायला पाहिजे होत्या तशा धावा आल्या नाहीये. म्हणून 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती 37 धावा धाव फलकावरती आहेत. खंडस संघ 81 धावांचा पाठलाग करत असताना सचिन मोरेची अफलातून एकाकी झुंज पाहायला मिळाली. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. 1 चौकार देखील त्याने खेळला. संघाला डाव सावरण्याचा प्रयत्न सचिन मोरेचा पाहायला मिळाला, परंतु काहीचे प्रयत्न अपुरे पडले. प्रतीक त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रतीक याला आमंत्रित केले 4थ्या षटकासाठी. 4थं षटक घेऊन आलाय प्रतीक. चला दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावळे राकेश, आपल्याला विनंती असेल 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुमची टाकून झालीच पाहिजेत आणि प्रत्येक टीमला 5 ओव्हरची मॅच आज आयोजकांच्या वतीने तसेच ढवळी विभाग कमिटीच्या वतीने ठेवण्यात आली आहे. बॉल खाली राहिला. ऑन साइडला चांगला फटका,
फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय कार्पेटच्या संगीने बॉल जातोय सीमारेच्या पलीकडे पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. स्वागत प्रतीकचे केले. 41 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. कमी गतीने टाकलेला बॉल लपेटलाय ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तिकडे देखील मात्र जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग राहिली आहे. एकच धाव मिळेल. 42 वरती संघ जाऊन पोहोचलाय चंद्रगड वॉरियर्स ढवळे. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या त्यापैकी ही स्पर्धा आज पाहतोय. हा बॉल कमी गतीने पुन्हा एकदा टाकला आणि तिकडं किपरला देखील बीट केलं आणि फलंदाजाला बीट केलं परंतु धावा आल्यात आणि बॉल बघता बघता सीमारेषा पार देखील झालाय. या बॉलवरती 22चा आलाय चौकार. सेहेचाळीस 46 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. चंद्रगड वॉरियर्स ढवळे या टीमचा चुका झाल्या मैदानाच्या आतमध्ये आणि त्या चुका धावांच्या रूपामध्ये. बॅटनं पुन्हा एकदा चांगला फटका आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आली दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि पहा तू मयमय करता करता धावबाच्या रूपामध्ये आणखीन एक विकेट इथं मात्र चंद्रगड वॉरियर्स ढवळे या टीमची खेळाडू बाद. हे गीत वाजवलं दिलदास जीजीने आणि हे गीत लागल्यावरती गणेश बाविस्कर यांची आठवण जरूर होते. पुढचा बॉल फुल टॉस कमी गतीने टाकलेला समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक होता तिकडे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जर पाहिला 4 धावांसाठी हा चौकार. DRS ची मागणी केली आहे. तिसरे पंच सचिन सावंत कळवतील हा नो बॉल आहे का. वेस्टाईटचा हा नो बॉल त्यासाठी घेतलेला हा DRS. डिसिजन पेंडिंग आहे. काय निर्णय येईल पाहावं लागेल. 12व्या खेळाडूंना विनंती असेल की आपण पंच देतील निर्णय आणि हा नो बॉल चांगला निर्णय पंचांच्या बाजूने आलाय आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली होती तिकडे सचिन सावंत यांनी सांगितलं की हा नो बॉल आहे. वेस्ट साइडचा हा नो बॉल. धावा 5 मिळाल्या तब्बल आणि धावसंख्या पुढे गेली 52 धावा 52. हा बॉल आता कमी गतीने टाकला. ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर गुडले स्पॉटवरून आतमध्ये आला. याची रक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल जो पाहायला मिळाला डॉट बॉल आला. 52 वरती धावसंख्या. हा बॉल आता चांगला आहे. बाउन्स पाहायला मिळाला. षटकाची समाप्ती पंचांनी घोषित केली. षटक संपलंय 4थं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 52 बनवल्यात. चंद्रगड वॉरियर्स ढवळे या टीमने शेवटचं आणि अंतिम षटक. डॉट बॉल. नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक बोरावळे आणि चालू सामन्यातील विजेता अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज
पियुष आलाय. क्रिकेट आणि क्रिकेट सातत्याने आपण पाहतोय. पोलादपूर तालुका अगोदर जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटसाठी ओळखला जायचा. पोलादपूर तालुक्याची ओळख वारकरी संप्रदायासाठी नक्कीच हा तालुका ओळखला जातो. पर्यटनासाठी जाणारा ओळखला हा तालुका. त्याच्यानंतर जर पाहिलं तर हा तालुका आता क्रिकेटमय झालाय. जिकडे जे पाहावं त्या गावागावामध्ये क्रिकेट आहे. गल्ली बोळामध्ये क्रिकेट आहे. ग्रामीण भागातील खेळाडू आता चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतोय. प्रत्येक गावामध्ये चांगलं चांगलं क्रिकेट आलंय. चांगले खेळाडू देखील तयार झालेत. आणि आज पोलादपूर तालुका जर पाहिला तर एका वेगळ्या दिशेने आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या तालुक्याची चर्चा देखील आहे. अलीकडेच एक मोठी स्पर्धा पार पडली पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने येतात, परंतु इथं आणखीन एक धावबादची विकेट. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये? चंद्रगड वॉरियर ढवळे संघाचे 3 खेळाडू धावबादच्या रूपामध्ये बाद झालेत. अर्जुन आलाय. फुलटॉस आल्या आल्या, मात्र त्यांनी दाखवला आपला तडाखा, दाखवली आपली बॅटिंग. मंगेशच्या बॅट मधून हा षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जात आहेत. कृपया स्वयंसेवकांना विनंती आहे खांडच्या 60 धावा फलकावरती. आज षटकार चौकारांची आतिषबाजी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. पोलादपूर तालुका म्हटलं की आता सिक्सर सुप्रीमोचे बॉल आपण पाहतो. नेहमीच या चेंडूचा वापर पोलादपूर तालुक्यामध्ये केला जातो. सर संदीप कदम यांच्या संकल्पनेतून साकार झालेले आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धा सिक्सर बॉलने खेळवली जाते. आणि आज षटकार चौकार जे पाहायला मिळालेत. हा बॉल एसट्यान वरती, एसटी उद्ध्वस्त, खेळाडू बाद. सागर आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. मंगेशच्या बॅटमधून जर पाहिलं तर 21 धावा, त्याचं देखील योगदान पाहायला मिळालं आपल्या टीमसाठी. आणि तो बाद झालाय. 4 खेळाडू बाद झालेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 60 धावांवरती आहे. लोअर फुट होता, बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गाचा होतो. 1 धाव आली. दुसऱ्या देखील प्रयत्न केला गेलाय. 2 धावा तर आल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि तिसरी धाव देखील पूर्ण होतीये. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. 3 धावा आल्यात. 3च्या मदतीने स्कोर कार्ड आता 63 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 63 धावा फलकावरती आहेत. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू, पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. 63 धावा बनवल्यात चंद्रगड वॉरियर्स ढवळे टीमने. शेवटच्या बॉलवरती बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आला, तिकडून फेकी झाली. धावा मात्र आल्या. चुका आणि चुका मात्र होत असताना मैदानाच्या आतमध्ये दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरवळ्याच्या पाहायला मिळाल्या. आणि धावसंख्या आणखीन 3 धावांनी पुढे गेली. 66 वरती विजयासाठी बनवायच्या त्या 67 धावा. 30 बॉल आणि 67 धावांची आवश्यकता. या दुसऱ्या डावामध्ये काय घडेल, काय बिघडेल, या ऐकूया व्हॉइस ऑफ पोलादपूर गणेश केसरकर यांचा आवाज. धन्यवाद.
हॅलो. चला ढवळे संघ, ढवळे संघ चंद्रगड वारियर्स ढवळे, ढवळे गाव पोलादपूर तालुक्यातील चंद्रगड वारियर्स, चंद्रगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेले हे गाव आणि या गावाला सुद्धा परमार्थिक वारसा लाभलेला गाव आहे. पोलादपूर तालुका म्हटलं की परमार्थिक वारसा प्रत्येक गावाला लाभलाय. पण मोरे साहेब मी इथे नक्कीच सांगेल, खांडस गावाला खूप मोठी वारकरी परंपरा आहे आणि हीच वारकरी परंपरा चालत असताना, चालू होत असताना आज ज्ञानोबा महाराज मोरे इथे आहेत. परवा कुठे गेले ते मोरे मामा? गायनचर या इकडे जरा. परवा सद्गुरू भाऊ महाराज वारकरी संप्रदायाचे आम्ही सर्व पाईक आहोत. माझे भाऊ आत्ताच त्यांचा फोन आला, मला म्हटले ज्ञानोबा दादा आहेत का? तर बोल हो आहेत. खरंच दादा, एखादा कीर्तनकार किंवा एखादा खेळाडू असेल, ज्यावेळी तो तयार होत असतो पहिलं कीर्तन करायचं असतं, खेळ वेगळा असतो, परमार्थावरती बोलायचं असतं. त्याला काय परिस्थिती असते हे आम्हालाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. असं माणूस भरपूर बोलू शकतो, पण अध्यात्मावरती बोलताना ना त्यासाठी किती कष्ट करावं लागतात हे साधं सोपं नाही आहे. आमचे बंधू सद्गुरू भाऊ महाराज मंदिर प्रभादेवी ते कीर्तन करत होते आणि दादा तिथे होते. म्हणजे एक भाव दुसऱ्या भावाला सपोर्ट करतो आणि दादाने तिथे सपोर्ट केला होता की म्हणजे पूर्ण कार्यक्रम, म्हणजे त्यांना असं वाटत होतं की माझ्या पाठीशी कोण आहे? तर माऊली आहे, ज्ञानोबा माऊली आहेत. आणि ज्ञानोबा माऊली त्यांना खरंच दादा तुम्ही चांगलं त्यांना मार्गदर्शन केलं आणि तुमच्यामुळेच तुम्ही म्हणजे देवाच्या रूपाने तिथे उपस्थित होतात. आणि तो घाबरलेला होता थोडा, कारण सुरुवाती घाबरतच होते, पण त्याने त्याच्या बुद्धीला पडेल असं छान असं कीर्तन केलं. पण दादाने साथ दिली. दादा काय म्हणा त्याबद्दल? त्या दिवशी आपल्या कीर्तनकारांनी छानसं असं कीर्तन केलं, त्यांनी वक्तृत्व त्यांचं चांगलं मांडलं, त्यांचं वक्तृत्व त्यांनी. आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये ते थोडं वाईज दबागलं की आम्ही प्रमाण उचलायचे हो, आणि ते प्रमाणावरतून आम्ही छानसा त्यांचा कार्यक्रम कीर्तनाचा आम्ही उचलून धरला असं मी सांगू इच्छितो. आणि त्यांनी जर अभ्यास थोडाफार आणखीन त्यांनी केला तर उत्कृष्ट असे कीर्तनकार होऊ शकतात ते आपल्या सद्गुरू भावे महाराजच्या त्या संप्रदायामध्ये. तरी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. रामकृष्ण हरी. खरंच दादा. चला बॅट्समन पाठवा, बोरावले बॅट्समन पाठवा. आणि दोन्ही टीमचे 12th मॅन आहेत. खांडतचं तर आहे, बोरावलेचं दिसत नाहीये. बोरावले दत्तगुरु चांदे साहेब एक 12 प्लेयर पाठवा ना. आता बॅटिंग करते एक पोरगा पाठवा इकडे. हाय हाय, जाऊया मैदानामध्ये. परमार्थिक चर्चा तर आपण करू सर, कारण आपला वारसा आहे, आपली परंपरा, आपला जन्म त्याच्यासाठी झालाय. तुम्ही आम्हाला नेहमीच ह्या गावाचं मोठं योगदान आहे. मी नितीन मोरेंना नेहमी म्हणायचो की तुमचा गाव खूप मोठा आहे, खूप मोठा गाव आहे, तुम्ही क्रीडा स्पर्धा का भरवत नाही? तर केसरकर साहेब मला नेहमी म्हणायचे, ते मोरे साहेब, केसरकर साहेब भरू स्पर्धा, ते तुम्हालाच नियोजन करावं लागेल. बोललो दादा आम्ही आहोत, कधी मागे नाही येणार तुमच्यासाठी. परंतु लेट पण थेट अशी स्पर्धा आपण पाहतोय. लाखाच्या स्पर्धेला ट्रॉफी नसते. मला पवार सर आपण पाहतोय प्रत्येक स्पर्धा, सर्व तुम्हीही पाहताय, सर्व एवढ्या चांगल्या स्पर्धा आहेत त्या कुणी न देता ह्या मंडळाचे अध्यक्ष आणि ते स्पॉन्सर केलेत आमचे मोरे साहेब. माझे साडू लागतात ते ज्ञानेश्वर मोरे साहेब अध्यक्ष आहे. जाऊया मैदानामध्ये, परत ह्या चर्चेकडे येऊ आपण. नितीन मोरे गोलंदाजी मारते, स्ट्राईकला आहे ओमकार आणि अभि. निवृत्ती गोलंदाजी मार करते निवृत्ती, आणि आमच्या शेजारी बसलेत ज्ञानोबा. म्हणजे ज्ञानोबा महाराज निवृत्ती गोलंदाजी करतायत. आणि वारकरी परंपरेची गोलंदाजी कुणी केली असेल तर निवृत्तीनाथांनी केली, आणि ज्ञानोबा सारखा माऊलींसारखे आपल्याला भेटले. निवृत्ती फटका तर सजवला, एक धाव पूर्ण. दुसरी अर्जुन तिथे आहे, एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा यशस्वी होत आहेत त्या श्री दत्तगुरु बोरावले संघाची. सिद्धिविनायक बोरावले हा संघ विजयी झालाय. दुसरा संघ कोण विजयी असेल पाहू आपण. निवृत्ती चंद्रगड वारियर्स ढवळे हा संघ सुद्धा एक नामांकित संघ म्हणून विभागामध्ये पाहिला जातो. बोरावले संघ सुद्धा नामांकित आहेत. इथे येणारा प्रत्येक संघ हा वेगळ्या धाटणीने उतरलेला आहे, कारण ही स्पर्धा आहे ना,
एक वारकरी परंपरा लाभलेल्या गावाची आहे, गावाच्या एकजुटीची आहे, गावाच्या एका प्रतिष्ठेची आहे, एका अभिमानाची आहे. चेंडूने बरीच उंची गाठले. क्षेत्ररक्षक जज करतोय, कुठली चुकी करणार नाही. पहिला पहिला धक्का धक्का बसलाय तो श्री दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावले संघाला. बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. धन्यवाद. सुनील उतेकर साहेब जर 1 मिनिट इकडे या. सुनीलजी उतेकर. तालुका मध्ये बरचसं क्रिकेट उंचीवर गेलंय, परंतु ढवळी विभागाचं क्रिकेट उंचीवरती जावं, चांगलं क्रिकेट खेळायला भेटावं म्हणून अट्टास केला. गेले 2 ते 3 महिने अट्टास केला आणि ही अट्टास केलेल्याची स्पर्धा आपल्या भेटीला आली. पुढच्या रविवारी मला वाटतं बोरजची आहे, बोरज ब्लास्टर चषक आहे. तुम्हाला ऑफ साइड. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करणार हो का नाही करणार प्रयत्न, परंतु नाही झाला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या चंद्रगड वॉरियर्स संघाकडून. का मला वॉरियर्स नाव दिलं, का मला योद्धा नाव दिलेलं आहे, हे मोरे परिवार आणि ढवळे गाव दाखवून देत आहे मैदानामध्ये. मोरे साहेब आज मैदानाच्या बाहेर हे सर्व कसे आहेत मला माहित नाही, पण मैदानामध्ये 11 जण आहेत ना, एक मूठ म्हणजे एकजूट ने खेळतात, कारण हे एकजुटीचा खेळ आहे. इथे साल्विकोण संघ आला, त्यांचे आम्ही स्वागत करतो. पंच आणि विकेट. आपण डीजे नाही वाजवणार आज, इथं अभंग गायले जातील. ज्ञानोबा दादा. हेच दान दे ग देवा, हेच दान दे ग देवा, तुझा विसर नववा, तुझा विसर नववा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडे, हीच माझी सर्व जोडे, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. धन्यवाद धन्यवाद. पंचांकडे अपील करतात, पण अपील मध्ये आत्मविश्वास नाही. विनोद साळवी यांचे ते आगमन झालंय, त्यांचे आम्ही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. आतापर्यंत आपण लाईव्ह वाले बरेचशा स्पर्धा झालेत, डीजे वाजतात, पण इथे आज अभंग गाणार आहेत. धन्यवाद दादा. विकेट आणि 6 ला अभंग असणारच आज. हा तालुक्यामध्ये पहिल्यांदा होत आहे. ते कुठे झालंय तर खांडस. टाळावून जाऊ द्या खांडसकर. का आम्हाला परमार्थिक वारसा बोललं जात आहे ते आज आपण दाखवून देतो. इथे जाऊया मैदानामध्ये, कारण तिकडे मैदानामध्ये पण लक्ष असणं गरजेचं आहे. एक माईक दे ना मित्रा. एक धाव, एक धाव. गडी बाद. ओके, पंचांचा निर्णय. एक गडी बाद होतोय पुन्हा. परत एक बाद. हिट विकेट. इथे हिट विकेट आउट झाला. दुसरा धक्का बसलाय बोरावले संघाला. नल नलगे मुक्ती धन संपदा, संता संगे देई सदा, संता संगे देई सदा, हॅलो. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी,
तुका म्हणे गर्भवासी, बोला बोला एवढं बोला. तुका म्हणे गर्भवासी, सुखी घालावे माझे, सुखी घालावे माझे, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. धन्यवाद धन्यवाद दादा. खरोखरच आज चला मैदानामध्ये जाऊया जिथे 2 गडी तंबूचे असलेले आहेत. 4 रन्स देऊन 3 विकेट, 4 रन्स देऊन 3 विकेट घेतले त्या निवृत्तीने. हा सुद्धा एक आयनचारी आहे, त्याची मॅच संपल्यानंतर तो सुद्धा इथे जॉईंट होईल. आज इथे खरोखरच प्रफुल्लित वातावरण झालं बघा. सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद रोमहर्ष पाहतोय आपण. दादाने आपल्या गोड वाणीतून वाईट चेंडू, वाईटची धाव 1. सुमित सालवी साहेब यांचे इथे आगमन झाले. आम्ही खांडस ग्रामस्थ व कालभैरवनाथ मित्रमंडळ खांडस व संपूर्ण ढवळी विभागाकडून त्यांचा मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. चेंडूने उंची गाठले, क्षेत्ररक्षक जज करतोय अर्जुन, आणि अर्जुन कुठलीही चुकी करणार नाही. चौथा धक्का बसतोय. सिद्धिविनायक बोरावले संघाला दत्तगुरु बोरावले संघाला विनोददादा साळवी यांच्याकडून या स्पर्धेला सन्मान चिन्ह आलेले आहेत. खरोखरच ह्या गावावरती माझं प्रेम आहे आणि या गावातील मुलांवरती माझं प्रेम आहे आणि या प्रेमातूनच हे सन्मान चिन्ह आम्हाला दिलेले आहेत. तरी आपण विनोददादा साळवी यांचं सुद्धा मनापासून आभार आभार आभार. धावसंख्या 5. जाऊया मैदानामध्ये जिथं अडचणीत आहे श्री दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावले. कारण पहिल्या षटकाचा जर विचार केला निवृत्तीचा, गुरु ज्ञानोबा रायाने त्यांना मानलं होतं आणि त्यांच्यावरती संघाच्या करणारी जबाबदारी दिली. 4च धावा खर्च केल्या, 3 विकेट माघारी पाठवल्या. दुसरा गोलंदाज आला सागर. पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर कमबॅक केला आणि चौथा गडी माघारी पाठवला. म्हणजे 4 गडी तंबूच्या असलेला धावपळ करते. धावा आहेत त्या 5 धावा बनवत असताना जिंकण्यासाठी 67. चेंडू थांबणार नाही, नाही थांबणार. चेंडू गेला सीमा रेषा पार. धावा मिळतील ह्या 4 4 4. लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतायत, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. चंदगड वारियर्स संघाचं. पहिल्या गोलंदाजाने 4च धावा खर्च केला आणि आत्ताच गोलंदाजाने आतापर्यंत 4 धावा खर्च केलेत. वर्चस्व ठेवलंय गोलंदाजाने आपल्या खेळपट्टीवरती. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पुन्हा दुसरीचा प्रयत्न करणार नाहीयेत, कारण चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण नेहमीच या संघाकडे आहे. त्यामुळं बॅट्समन पण कुठली रिस्क घेत नाही आणि कुठली घाई करत नाहीये, कारण त्यांना माहित आहे 4 गडी बाद झालेले आहेत आणि 9 रन आहेत. संघ अडचणीत आहे. चांगली कामगिरी करावं लागेल नितेश आणि अखिलेशला. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर. 7 नंबर जर्सी परिधान करून सागर. चांगला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय. 5वा धक्का.
बोरावले संघाला. चंद्रगड वॉरियर्स आज मैदानामध्ये काय कामगिरी करतोय पाहतो आपण. लगातार विकेट, एक गेला एक आला, आला गेला आला गेला, हेच साम चालू आहे. धावसंख्या स्थिरावले 9 वरती, गडी झाले ते 5. आपण पाहतोय काळ भैरवनाथ चषक ज्यावेळी या स्पर्धेचं व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्याकडे आला होता, तुझा व्हिडिओ आपण पाहिला असेल, तर मी तेच म्हटलेलं आहे, ह्या परमार्थिक वारसा या गावाला आणि आज क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतोय. क्रीडा क्षेत्र भरवलंय. संपूर्ण ग्रामस्थांचं मी आभार माने नितीनजी, कारण तरुणांच्या पाठी कोण लागतं तर ग्रामस्थ लागतात. पण मी ग्रामस्थांना इथे सांगतो की गावाचा गाभा आत्मा कोण असेल तर तरुण आहे. ह्या गावाचा आत्मा कणा हा तरुण आहे. आणि जर तुमचा आत्मा आणि कणा ताट असेल, आत्मा चांगला असेल, शुद्ध असेल, तर तुम्ही असे मोठ्या मोठ्या स्पर्धा भरू शकता, मोठमोठे कार्यक्रम करू शकता, गावाचं यशाचे शिखर करू शकता. हा येतोय खणखणी दर्जेदार षटकार. माऊली सुख सोवळा स्वर्गी नाये, सुख सोवळा स्वर्गी नाये, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. धन्यवाद धन्यवाद. आत्ता दादांना लय भेटलाय आणि ह्या मंडळाचे अध्यक्ष सुद्धा ज्ञानोबा दादा आहेत. म्हणजे सर्व वारकरी नाव या गावाला आहेत. तुमचे मी एक यांच्या गावात निवृत्तीनाथ मोरे, ज्ञानोबा मांढरे, त्यांचे बंधू मुलगा सागर आणि आपले विठ्ठल मांढरे. काय नाव केलं हो तालुक्यामध्ये. आमच्या गावी जेव्हा हरिनाम सप्ताह असतं, हक्काची माणसं सांगत पण ना आम्ही, त्यांना माहित आहे तुकाराम बिजला देवळातच जायचंय. सांगा न सांगा थोडा विश्वास. गणपतीमध्ये गावामध्ये भजन असतं, पण तुमच्या गावस्थांचं मी नक्कीच इथे आज आभार मानतो की त्यांना आमच्याकडे पाठवता. धन्यवाद धन्यवाद महाराज. जाऊया मैदानामध्ये. नवीन बॅटर आलाय दिलीप, गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या 2 गोलंदाजाने चांगलं काम केलंय, आपलं वर्चस्व ठेवलंय आज गोलंदाजाने. इथे संघ अडचणीत आहे मात्र बोरावले. दत्तगुरु 15 धावा आहेत. 67 बनवत असताना 15 धावा, 16 झालेत का, 16 धावा. 67 बनवत असताना 16 धावा धावफलकावरती. अजूनही 51 धावा बनवायच्या. तिथून पुढे षटकार चौकार मारावे लागतील. एकेरी दुहेरीने काम चालणार नाही. श्री दत्तगुरु क्रीडामंडळ बोरावले ह्या गावाला, ह्या संघाला, कारण श्री सिद्धिविनायक बोरावले हा संघ विजयी झालाय आणि श्री दत्तगुरु क्रीडामंडळ विजयासाठी मैदानामध्ये दमछाक करतोय, प्रयत्न करतोय. प्रयत्नाने यश येईल, पण तुम्हाला षटकार चौकार मारावे लागतील. 1 धाव पूर्ण. अर्जुन आहे एक. अरे अर्जुन कडनं झाली चुकी. 2 धावा यशस्वी. तिसरीचा प्रयत्न करणार नाहीत, कारण त्यांना माहित आहे आपल्या विकेट गेलेत. मैदानावरती थांबणं ह्या जोडीला गरजेचं आहे. पार्टनरशिप बीट करावी लागेल, धावा गोळा करावे लागतील, धावांसाठी धावाधाव करावे लागेल, षटकार चौकार मारावे लागतील. आज आपल्या गावाला सिद्ध करून दाखवावं लागेल की आम्ही पण काही कमी नाही आहोत. परंतु समोरचा संघ सुद्धा ताकदीने झुंज देतोय, ते सुद्धा सहजासहजी हार मानणार नाहीत, कारण हे चषक महत्वाचं आहे. गावाचा चषक आहे आणि परमार्थिक चषक घेऊन जायचं आहे आपल्याला. हलकस कट केलंय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करणार का, हो का नाही. आणि बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण. ह्या 2 धावाने संघाचा धावफलक 20 धावा धावफलकावरती. आज खरोखरच प्रफुल्लित वातावरण आहे. सर्वांच्या चेहऱ्यावरती ना तेज आहे. ते तेज कसलं आहे ना माऊली, वारकरी संप्रदाय ना म्हणून एवढं तेज आहे. बाकी तुम्हाला कुठे हे तेज भेटणार नाही. तुम्ही कितीही लावा पण तुम्हाला तेज भेटेल. दिलीप कुठली धाव नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावले 20 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 20 धावांवरती धावफलक. तंबूच्या सरेला 5 गडी.
5 खेळाडू तंबूमध्ये विश्रांती घेताना श्री दत्तगुरु बोरावले. इथे कीपर कडून झाले चुकी. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळतील ह्या. 4 4 4. चौकार चौकार. थोडं फास्ट घ्या. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचते 24. 24 धावा धावफलकावरती. दिलीप चांगली गोलंदाजी करत असताना कीपर कडनं झाली चुकी. चेंडू थांबला नाही. चेंडू गेला सीमारेषा पार. या 4 धावाने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या 24. 24 धावा. अतिशय सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन, दर्जेदार बक्षिसांची पर्वणी, दर्जेदार नियोजन, नेत्रदीपक सोहळा. चेंडू तर हवेत आहे. अर्जुन आहे परंतु आमचे 22 सर कळत आहेत हा येतोय. खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. 4 धावाने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्येत जाऊन पोहोचतायत 28. 28 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती. 28 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 67 बनवत असताना 28 धावा. जो संघ जिंकेल तो संघ श्री सिद्धिविनायक बोरावळे संघासोबत केलेल. मी श्री सिद्धिविनायक बोरावळे संघाच्या कर्णधाराला सांगतो की आपण तयार राहायचंय. जो संघ जिंकेल तो आपल्या सोबत केलेल आणि सेकंड राऊंड 4 षटकांचा राहील हे लक्षात घ्या. चेंडू हवेत आहे. लांबून क्षेत्ररक्षक येतोय. झेल घेणार का नाही. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतो यशस्वी आणि ही तेच चुकी परंतु नाही. कव्हरला क्षेत्ररक्षक आला. 2 धावा पळून पूर्ण केल्या. 2 धावाने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या 30. 30 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती. आता 3 पूर्ण झाले ना. 3 षटका अखेर संघाचा धावफलक 30. अजूनही 2 षटकामध्ये 37 धावा बनवायचे आहेत बोरावले संघाला. हॅलो. निवृत्ती गोलंदाजी मार्गवरती. चौथा षटक घेऊन प्राचारण केले निवृत्तीला. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय. निवृत्ती स्ट्राईकला आहे. सतीश ज्याच्या बॅटमध्ये एक षटकारता आलाय तो सतीश आता स्ट्राईक वरती आहे. सुरेख चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. कौतुक करावं लागेल निवृत्तीचं. पहिलं षटक घातलं निवृत्तीने चांगले कारनामा केला. 3 विकेट महत्वाच्या माघारी पाठवून 4च धावा खर्च केल्या त्या. तो निवृत्ती ती गोलंदाजी 1 नंबरची जर्सी परिधान करून. उलटा चेंडू त्याच्यावरती प्रार्थ केला. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल घेणार का हो का नाही. आणि अजून एक धक्का बसतोय. 6वा धक्का बसतोय तो सतीश दत्तगुरु बोरावले संघाला. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले वना रे काना रे. तुझ्यासाठी आले वना. धन्यवाद. प्रज्योत संघ अर्धा गार झालाय. 6 विकेट माघारी पाठवलेत त्या बोरावले संघाच्या. दत्तगुरु काय निवृत्ती गोलंदाजी करतोय. हॅट्रिकचा अजून एक गडी बाद. ज्या पावली आला ना त्या पावली माघारी.
रखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी माझी शेती ही पंढरी माझी शेती ही पंढरी माझी शेती ही पंढरी. धन्यवाद धन्यवाद. आज जे लाईव्हला पाहत असतील ना ते डीजेचे परंतु हा परमार्थिक वारसा आहे आणि पोलादपूर तालुका परमार्थासाठी जाणला जातो, हेरला जातो. ह्या मोठी वारकरी परंपरे गाव तालुका आहे. हॅट्रिकच्या उंबरठी निवृत्ती आहे. जर आता विकेट घेतली तर ह्या स्पर्धेत पहिला हॅट्रिकचा मानकरी असणार का? निवृत्ती गोलंदाज सज्ज. हलकस कट, एकच धाव. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती 5 विकेट आणि धावा खर्च केले ते 5. उत्कृष्ट अशी गोलंदाजीचा नजराणा निवृत्तीच्या माध्यमातून पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी, बॅटरचा थांबवण्यात यश. कुठलाही मोठा फटका त्याच्या गोलंदाजीवरती होत नाही. एकच दुसरी सिंगल धाव काढली जाते. खास पुण्यावरून ही स्पर्धा खेळायला आलाय. का मला पुण्यावरून बोलवलंय ते दाखवून देतोय मैदानामध्ये. निवृत्ती अप्रतिम गोलंदाजी करतोय. जो संघ जिंकेल तो सिद्धिविनायक बोरावले संघासोबत खेळेल. नेक्स्ट मॅच असेल विजेता संघ वर्सेस सिद्धिविनायक बोरावले. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक, रोख रक्कम 22,222 व आकर्षक चषक. फटकत सजवलं. इथे चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील ह्या 4-4-4 चौकार. परंतु निवृत्तीचं गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल कारण त्याने आतापर्यंत विकेट घेतले त्या 5 विकेट आणि संघाच्या विकेट बाद झालेत त्या 7 विकेट मधल्या 5 विकेट त्याच्या नावावर आहे. निर्धाव चेंडू. पहिलं षटक हाताळताना त्याने 4 धावा खर्च केल्या. आता त्याने धावा खर्च केलेत 5, गडी बाद केलेत 2. चांगली गोलंदाजी निवृत्तीची. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन कोणाला प्राचारण करणार कारण अर्धा संघ तर गार झालाय. तो दत्त गुरु बोरावले. 35 धावा धावफलकावरती. अजूनही धावा बनवायचे त्या 32. 12 बॉल 32. षटकार चौकांची 6 बॉल 32. 6 बॉल 32. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा लागेल. परंतु आतापर्यंत गोलंदाजीचा आपण विचार केला ना तर चांगली गोलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये 14 आणि आता संदीप कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. बॅटर आहे विशाल आणि नॉन स्ट्राईकला आहे अखिल. अखिल झुंज देतोय. त्याच्या बॅटमधून चौकार येत आहेत. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 19 धावा त्याने तर बनवले. एकटाच झुंज देतोय पण त्याला बाकीच्या बॅटरने साथ दिली नाही आणि त्यामुळं तो एकटाच झुंज देतोय. परंतु आता समीकरण आलंय की अजूनही 32 धावा बनवायचे तिथून पुढे दत्तगुरु बोरावले संघाला. उलटा चेंडू होता त्याच्यावरती प्रार लांबून शतरक्षक जज करतोय आणि पहिल्याच चेंडूवरती यश मिळतंय ते संदीपला. गडी बाद आणि सुंदर ते ध्यान उभे विठेव रे कर कठेवरे ठेवणे या तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. प्रतीक नवीन बॅटर मैदानावर. प्रतीक पहिल्याच चेंडू यश संदीपला. आता मात्र पूर्ण संघ अडचणीत आहे तो बोरावले. नववी विकेट जाते. काय गोलंदाजी करतायत गोलंदाज ढवळे आणि हॅट्रिकच्या काना यमुनेचे तटी
खेळ काना यमुनेचे तटी राखी तो गोदने हाती घेऊन या काठी राखी तो गोदने हाती घेऊन काठी खेळ काना यमुनेचे तटी खेळ काना यमुनेचे तटी. जर विचार केला आपण तर आतापर्यंत 9 गडी बाद केलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. या स्पर्धेचं पहिला हॅट्रिकचं नाव कोरणार का संदीप, पहिली हॅट्रिक घेणार का या स्पर्धेमध्ये. शेवटची जोडी मैदानामध्ये ती दत्तगुरु बोरावले संघाची. काय गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये, ती निवृत्ती. आणि त्याने संदीप, कौतुक करावं लागेल निवृत्तीची. त्याच्या वैयक्तिक विकेट आहेत त्या 5 त्याच्या नावावरती. चारी बाजूला जो जिंकेल तो सिद्धिविनायक सोबत खेळेल. जो संघ जिंकेल तो संघ श्री सिद्धिविनायक बोरावले संघासोबत खेळेल. खरोखरच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल माऊली, कारण चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. एक धाव पूर्ण. एक धाव. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 36. विजयापासून बरंच अंतर आहे. 3 चेंडू 31 धावांची गरज. गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करू, क्षेत्ररक्षणाचं कौतुक करू, कारण अर्जुननी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, पवारनी केलंय. नक्कीच आज चंद्रपूर वॉरियर्स चांगलं कामगिरी दाखवले. सिद्धिविनायक बोरावले संघासोबत आता कुठला संघ खेळणार त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. वाईट चेंडू. या वाईटची एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावाने संघाच्या धावसंख्येत बल 37 धावा धावफलकावरती. पुन्हा संदीप गोलंदाजी मार्गवरती. सिद्धिविनायक बोरावले, समीर मामदे, आपण तयार राहायचं, संपूर्ण स्क्वॉड रेडी ठेवायचे. जो संघ जिंकेल ना तो संघ आपल्या सोबत खेळेल. पंच म्हणून गणेशजी बाविस्कर आणि त्यांच्या साथीला आमचे सर आहेत जगदीश, सचिन सावंत, बाला पवार सर, लाईव्हची संपूर्ण टीम. बोरस ब्लास्टर हा संघ आलाय. पुढच्या रविवारी त्यांची स्पर्धा आहे. बोरस ब्लास्टरच्या याच मैदानावरती आहे. ती विभागाची म्हणजे सर्व संघ आहेत त्याही स्पर्धेत. चेंडूने उंची तर गाठले. अर्जुन जज करतो चेंडूसाठी, परंतु नाही. येतोय हा चौकार. या 4 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडले. संघाचा धावसंख्येत जाऊन पोहोचलाय 41. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी राहिलाय. सामना विजयावरती, विजयाच्या उंबरठ्यावरती विजयाकडे वाटचाल केलेली आहे. तो चंद्रगड वॉरियर्स जवळ. मी सिद्धिविनायक बोरावले आलाय. समीर येऊन बसा इथे, आपण लगेच टॉस करून घेऊ. शेवटचा चेंडू येतोय, डॉट. विजय होतोय. कौतुक करूया आपण चंद्रगड वॉरियर्स संघाचं, कारण त्याने गडी बाद केलेत. ते 9 गाडी तब्बल बाद केल्या. निवृत्तीचे गोलंदाजी आवडली असेल, संदीपची गोलंदाजी आवडली असेल तर सर्वांनी टाळ्या वाजवा, कारण गोलंदाजांनी चांगलं काम केल्याने आपल्या संघाला विजयाकडे घेऊन गेलेत. विजय होतोय तो इथे